नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पानव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामजीच्या जीवन चरित्राचं दर्शन तुम्ही आम्ही सगळे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. मारुतीरायाचा प्रताप, साक्षात देव के देव बडे देव महादेव या महादेवानीच अंजनी माईच्या पोटी अंजनीच्या तपासाठी चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्य उदयाच्या वेळेला ऋषिमुख पर्वतावरती अवतार धारण केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आणि मग हनुमंतराय जन्माला आल्याबरोबरच भूक लागली म्हटल्याबरोबर उड्डाण केलं फळ खाण्याकरता. कोणतं फळ? जणू सूर्य हे एक फळच आहे. बाल समय रवि बक्षुले यतबती नाही लोक भयो अंधियारो, आहे की नाही? लहानपणीमध्ये जुग सहस्र योजन प्रभानू इतका अंतर असताना लिहिलो ताही मधुर फल जानू, जणू काही हे फळ आपलं मधुर फल आहे, गोड फल आहे हे मानून हनुमंतरायाने उड्डाण केलं. ते गाणं सगळ्यांच्या पाठ आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. काय त्याच्यात? थोर तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, त्यावेळेला थरथरली ही धरती हादरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. असे असले हनुमंतराय. त्यांनी तिथे राहू, केतू, इंद्र, यम सगळ्यांची फजिती केली. इथपर्यंत आपण कालच्या चिंतनामध्ये कथाभाग बघितलेला आहे. आज मात्र आपल्याला तिथून पुढील कथाभाग पाहायचा आहे. वज्रबळे भोवंडित मुखावरी ताडीला हनुमंत. हनुमंतराय काही केल्या आवरल्या ज्या वेळेला जात नव्हते त्यावेळेला हनुमंतरायाला आवरण्यासाठी, आळा घालण्यासाठी इंद्राने आव आणलं. जोर जिरलेला होता फटके खाऊन, पण तरी थोडं अवसान घेत उभा राहिला धैर्य धरून. हातामध्ये त्यांनी वज्र होतं, वज्र फेकून आणलं हनुमंतरायाच्या तोंडाला. वज्र बळे भुवंडित मुखावरी ताडीला हनुमंत. तो फेकलेलं वज्र हनुमंतरायाच्या मुखाला लागलं. तेने मूर्छना दाटली बहुत पडे वायू सुत पृथ्वीवरी. आणि मग त्या वज्राच्या प्रहार शरीरावर झाल्यामुळं मूर्छा आली त्यांना. मूर्छा आली म्हणजे चक्कर आली. मूर्छा येऊन पडले. पडे वायू सुत पृथ्वीवरी. पृथ्वीवर वायूचा पुत्र हनुमंतराय पडले. कनकाद्रीवरून कोसळला पर्वत जरी माझी पडला, लोक प्राणेश धाविनला सूत धरला पोटासी. कनकाद्रीवरून कोसळला, जणू मेरू पर्वतावरून एखादा पर्वत एवढा दगड खाली कोसळावा दरीत, तशा पद्धतीने हनुमंतराय खाली कोसळले. लोक प्राणेश धाविनला सूत धरीला पोटासी. लोक प्राणेश, लोकाचा प्राण जो चालवतो असा प्राणाचा ईश म्हणजे प्राणेश कोण? वारा. तो वारा आपल्या पुत्राची अवस्था पाहून धावला. धावून काय केलं? सूत पोटाशी धरीला, आपला पोरगा त्यांनी पोटाला धरला. कासावीस वायुनंदन विकळ पडला अचेतन. कासावीस झालेला वायुनंदन, वायुपुत्र कासावीस झालेला आहे. कोण? विकळ पडला वायू अचेतन, विकळ पडलेला अशा पद्धतीचा कासावीस झालेला वायुनंदन, वायूचा पुत्र हनुमंत. परम निर्दय पुरंदर करीन संहार तयाचा. आता मात्र कासावीस वायुनंदन, विकळ पडला अचेतन, वायू रडे स्पंद स्पंदोनी. पुढे घेऊन हनुमंता ज्या पद्धतीने एखादं लेकरू रस्त्याने चालता चालता त्याच्या अंगावर भरधाव गाडीने त्याला उडून द्यावं, ट्रकने एखाद्या उडून जावं, आणि हे मागून येणार त्याच्या बापाने पाहावं त्या पोराच्या. मग ते मेलेलं रक्ताच्या थरोड्यात पडलेलं लेकरू जसं बाप उचलून आपल्या मांडीवर त्याचं मस्तक ठेवतो, मांडीवर त्याचं डोकं ठेवतो, त्याच्या डोक्यावर हात फिरवतो, डोळे भरलेले असतात, बरोबर की नाही? अंग सगळं त्या लेकराचं रक्ताने भरलेलं असतं, तरी तो त्याचं काय करतो? त्याचं मुखाचं चुंबन घेतो. तो कधी एकदा माझा बाळ उठेल, कधी माझा बाळ माझ्याशी बोलेल, अशा अवस्था असतो की नाही? आणि कासावीस जीव होतो. कधी मी याला दवाखान्यात नेईल, कधी माझं लेकरू बळवेल, कधी मला ते एकदा बाबा म्हणून आवाज देईल. तशी अवस्था या वायुनंदनाची झाली. वायुनंदन म्हणजे वायूची झाली. वायुनंदन शब्दाचा अर्थ हनुमंत होतो. तेने मूर्छा दाटली बहुत पडे वायू सुत पृथ्वीवरी. कनकाद्रीवरून कोसळला
पर्वत जरी माझी पडला, लोक प्राणेश धाविनला, सुत धरला पोटासी, कासावीस वायुनंदन, विकळ पडला अचेतन, वायू रडे स्पुंद स्पुंद. मग वायू मात्र स्पुंदून स्पुंदून रडायला लागला. अशी एक गवळण आहे. रडते माझे बाळ तान्हे, समजावी ताराहीना. कसं रडत ते? रडत तसे स्पुंद स्पुंद असा शब्द आलाय त्या गवळणीमध्ये. इथे स्पुंद स्पुंद शब्द आला म्हणजे असं हुंदके देऊ देऊ रडण्याला स्पुंद स्पुंद रडणं म्हणतात. असा स्पुंद स्पुंदून वायू रडू लागला. पुढे घेऊन या हनुमंत राहिला पुढे घेऊन. वायू रडायला लागलेले. म्हणे दुर्जन हा अमेरेंद्र म्हणू लागले. हा अमेरेंद्र म्हणजे हा इंद्र कसा आहे? दुर्जन आहे, दुर्जन, वाईट आहे. विकळ पडला तान्ह्यावरी घातले वज्र, त्यांनी माझ्या तान्ह्या लेकरावरती वज्राचा प्रहार केला. परम निर्दय पुरंदर, तो अतिशय निर्दय निर्दयी. कोण? पुरंदर म्हणजे इंद्र. करीन संहार तयाचा, आता मी त्याच्यासोबत युद्ध करेल, त्याचा नाश करेल, असं कोणी ठरवलं? वायूने ठरवलं. माझी आता न याचा जाता प्राण, आटीन सकळ त्रिभुवन, जैसे प्रल्हादाकाराने दैत्य संपूर्ण नरसिंह आटिले. जर माझ्या बाळाचा प्राण गेला, जर मारुतीचा प्राण गेला, जर हनुमंताचा प्राण गेला, तर माझ्या बाळाचा प्राण जाता सकळ त्रिभुवन आटील, सगळ्या त्रिभुवनाचा नाश मी करेल, असं कोण म्हटलं? कसं काय म्हटलं असतील? कारण वायू जर नसेल मनुष्य जिवंत राहू शकत नाही. मी सगळ्यांच्या शरीरात प्रवेशच करणार नाही, सगळा वायू असा आकर्षून घेईल. जैसे प्रल्हादाकाराने दैत्य संपूर्ण नरसिंह आटिले, ज्या पद्धतीने प्रल्हादासाठी सगळे जे काही राक्षस कुळ होते, त्या राक्षस कुळाचा नाश कोणी केला? नरसिंह भगवंताने केला की नाही? तशा पद्धतीने मी सगळ्या त्रिभुवनाचा नाश करत जर माझ्या बाळाला काय झालं तर. वायू अधीन सकळांचे प्राण, आकर्षिले न लगता क्षण. आणि नुसते बोलले नाही, क्षण न लागता अगदी निमिषामध्ये त्या वायू महाराजांनी सगळा प्राण, सगळ्या जगताचा प्राण असा रोखून घेतला. सकळांचे प्राण आकर्षिले न लगता क्षण, श्वासोच्छवास कोंडून केले त्रिभुवन कासावीस. सगळ्यांचा श्वासोच्छवास कोंडला. आपला नाकातून आपण श्वास घेत असतो आणि उच्छ्वास टाकत असतो, बरोबर की नाही? श्वासोच्छवास म्हणतात. श्वास घेणं, श्वास सोडणं ही क्रिया आपली नित्य चालू असते, बरोबर की नाही? आता मग अशी जी क्रिया आहे त्या क्रियेने मनुष्य जिवंत राहतो. मेलेला प्रेत श्वास घेत का? म्हणजे ज्याला श्वास घेता येत नाही ते कशा होतात? गत प्राण होतात. मग तशा पद्धतीचे सगळ्यांचा श्वास कोंडल्यामुळं सगळं त्रिभुवन कासावीस झालं. मग इंद्रवीरांचे सकळ सुरवर, रमावर आणि उमावर सकळ प्रजा ऋषीश्वर शरण आले वायू ते. आता ज्या वेळेला सगळ्यांचा प्राणवायू रोखून घेतला त्यावेळेला सगळे वायूला शरण आले. सगळे म्हणजे कोण कोण? इंद्र आला शरण, वीरांची म्हणजे ब्रह्मदेव आला, सकळ सुरवर बाकी सगळे लोक आले, सगळे देवता लोक. रमावर म्हणजे विष्णू, रामाचा नवरा, लक्ष्मीचा नवरा म्हणजे विष्णू, असा विष्णू आला. अजून उमा म्हणजे पार्वतीचा वर महादेव देखील आले. सकळ प्रजा ऋषीश्वर, सगळी प्रजाही आली आणि ऋषीश्वर सुद्धा आले, शरण आले वायू ते. पोटाशी धरणे हनुमंत, वायू दीर्घ स्वरे रडत. आपल्या लेकरू पोटाला धरलंय, हनुमंतरायाला पोटाला धरलंय आणि वायू दीर्घ स्वराने रडू लागलेला आहे. तो ब्रह्मादी देव समस्त प्राणनाथे देखील ते रडत असतानाच त्या वायूने, प्राणनाथे म्हणजे वायू, प्राणात शब्द वायूसाठी आला, त्या वायू देवतेने समोर ब्रह्मादी देव आलेले पाहिले. हनुमंत कडेवरी घेऊन वायू उभा आहे ते क्षणी. मग पोटाला धरून ठेवला जो हनुमंत होता तो असा जरा कडेवरती घेतला वायू महाराजांनी आणि उभा राहिला. तिन्ही देव देखोनी नैनी नमस्कार करीत ते दवा. तिन्ही देव प्रत्यक्ष समोर पाहिले. कोण कोण? ब्रह्मा विष्णू महेश, म्हणून त्या ठिकाणी नमस्कार केला. मग बोले कमळासन, पुत्राचा कैवार घेऊन अवघे जन निर्जाळून टाकीशी काय प्राणेशा. मग मात्र ब्रह्मदेव म्हणले, का रे वायुदेवा, तू पुत्राचा कैवार घेऊन सगळ्या जगाचा नाश करतो का?
बोले कमळासन पुत्राचा कैवार घेऊन अवघे जन्य जाळून टाकीशी काय प्राणेशा येरू म्हणे न उठता माझा सूत इंद्रास याटी न देवासहित. तो म्हटला जर माझा लेकरू उठलं नाही, माझं बाळ उठलं नाही, तर मी इंद्रासहित सगळ्यांचा नाश करेल. असं कोण बोललं? वायुदेव बोलले. वायू बोलला. ऐकून हसे इंदिरानाथ वर देत असे संतोषणी. हे ऐकून इंद्रानाथ, इंदिरेचा पती म्हणजे विष्णू, इंदिरा म्हणजे लक्ष्मी, असा इंदिराचा पती विष्णू हसू लागला. आणि हसून काय वर देता झाला ऐका. पूर्ण पिंडाचा हनुमंत. हनुमंत हा पूर्ण पिंडाचा आहे. कसा आहे? पूर्ण पिंडाचा. याची स्वप्नी नाही मृत्यू. अरे याला स्वप्नात सुद्धा मृत्यू नाहीये. ब्रह्मकल्पापर्यंत चिरंजीव पुत्र तुझा. जसं ब्रह्मा ते अजय आहे, नित्य आहे, बरोबर आहे का? ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सर्वगत सदा सम. ते सम आहे, सर्वगत आहे, सगळ्या ठिकाणी आहे आणि सर्वदा आहे, सदैव आहे. त्याचा कधी नाश आहे का? अविनाशी जसा आहे तसा हा चिरंजीव तुझा पुत्र आहे. चिरंजीव पुत्र तुझा. मग बोले कर्पूर गौर माझे तृतीया नेत्रीचा वैश्वानर क्षणे जाळील चराचर परियासी बादेना. मग वैश्वानर कर्पूर गौर म्हणजे कोण? कर्पूर गौर म्हणजे महादेव. नंतर काय बोलले ऐका. लक्ष्मीच्या वराने म्हणजे इंद्रावर असलेल्या विष्णूने तर आशीर्वचन दिलं, वरदान दिलं हनुमंतरायाला. काय वरदान दिलं? की हा चिरंजीव कायमस्वरूपीचा होईल. आता महादेवही वरदान देत झाले. महादेवाने काय वरदान दिलं ऐका. महादेव म्हटले माझा जो तिसरा डोळा आहे, तृतीय नयन आहे, त्या तृतीय नयनातून जो वैश्वानर निघतो, वैश्वानर म्हणजे अग्नी, जो अग्नी निघतो ना तो सगळ्या ब्रह्मांडाला जाळील. पण हनुमंताला मात्र कुठल्याही पद्धतीचा त्रास देणार नाही. माझी त्रिशूळादी आयुध तत्वता तीन वृत्त ती हनुमंता. मग विरंची होय बोलता निज वरदान ऐकते. आणि म्हणले माझ्या तृतीय नेत्रातून निघाला अग्नी सगळं ब्रह्मांड जाळील, पण हनुमंताला जाळणार नाही, हनुमंताला त्रास देणार नाही. म्हणून तर हनुमंतरायाची शेपटी जाळली कुणी? रावणाने. तरी हनुमंतरायाला काय झालं? वरदान मिळालं होतं ना. कोणाचं? महादेवाचं. अरे महादेवाच्या डोळ्यातला, तृतीय डोळ्यातला अग्नी ज्याला जाळू शकत नाही, रावणाच्या नगरीतली आग काय जाळी? बरोबर आहे की नाही? मग अशा पद्धतीने वरदान दिलं. आणि अजून काय वरदान दिलं? त्रिशूळादी आयुधे तत्वता. शंकर म्हटले माझ्या हातात त्रिशूळ आदी करून जी आयुध आहेत ती एकदा मी सोडल्यानंतर नाशच करतात दुसऱ्याचा. पण ती न ऋत ती हनुमंता. परंतु त्या हनुमंताच्या शरीराला कधीच लागणार नाही. मग विरंची होय बोलता निज वरदान ऐका ते. मग ब्रह्मदेवाला वाटलं आपण तरी का थांबावं, आपणही आश्वासन देऊन टाकू, पुढल्या निवडणुकीत निवडून येऊ. आपणही वरदान देऊ. मग काय वरदान दिलं? माझे ब्रह्मास्त्र आणि पाश कदा न बाधितील यास. म्हणजे ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मपाश ज्याला म्हणतात ते कधी सुद्धा हनुमंताला बाधा देणार नाही. तर बघा ज्यावेळेला इंद्रजिताचं आणि हनुमंतरायाचं युद्ध सुरू होतं, हनुमंतराय जेव्हा लंकेत प्रथमतः गेले त्यावेळेला सीतामाईची भेट झाली, काही राक्षसांसोबत हनुमंतरायाचं युद्ध झालं. नंतर अक्षय आणला, अक्षयचा क्षय केला आणि मग इंद्रजित आला. इंद्रजिताने ब्रह्मपाश सोडला. हनुमंतरायाने इथं ब्रह्मदेवाने काय आशीर्वाद दिलेला आहे, वर दिलेला आहे की माझे ब्रह्मास्त्र आणि पाश कदा न बांधतील यास. कधीच बांधू शकत नव्हते, पण हनुमंतरायाने का स्वतःला बांधून घेतलं? एक तर ब्रह्मपाशाचं महत्व कमी नाही म्हणून, आणि दुसरं आपण बांधून घेतल्याशिवाय आपला राजा रावण कसा आहे पाहता येणार नाही. आणि आजपर्यंत रावण ऐकलाय आपण, पाहिला नाही. याने आपला बांधव हा आपला रावणासमोर नेईल. आणि मग रावणासमोर नेल्यावर रावण किती ताकदीचा आहे, त्याची बुद्धी कितपत चालते हे पाहता येईल. या दृष्टिकोनातून हनुमंतरायाने स्वतःला बांधून घेतलं. नाही तर ब्रह्मपाशाने हनुमंतराय कदापि बांधल्या जात नाहीत. मी आजी शस्त्रे निर्मिली बहुवस ती यासन बाधिती. ब्रह्मदेव म्हटले आणि मी जेवढे म्हणून शस्त्र तयार केले एकही शस्त्र हनुमंतरायाला त्रास देऊ शकत नाही. मग इंद्र ही वदे सवेगवर माझे यासी न बाधी वज्र. मग इंद्र बोलला ऐका. इंद्र सवेग वर बोले. सवेग वर बोले म्हणजे अतिशय तात्काळ कमी वेळामध्ये. इंद्र सुद्धा म्हटला मी पण वरदान देतो. सवेग म्हणजे अतिशय फास्ट, जलद. इंद्राने वर दिला. काय वर दिला? माझे यासी न बाधी वज्र. माझे हातातलं जे वज्र आहे ते इथून पुढे याला काही बाधा करणार नाही. हा वज्र देही साचार अक्षय अभंग सर्वदा. हा वज्र देहाचा होईल, हा अक्षय राहील आणि हा अभंग राहील.
म्हणजे याच्या शरीराला कुठे भंग प्राप्त होणार नाही, असं इंद्रदेवाने वरदान दिलं. आता ऐका, हनुवटीस जगडले वज्र, याचा हनुमंत नाम साचार. हनुवटीला इंद्राने मारलेलं वज्र लागलं होतं, म्हणून याचं नाव पडलं हनुमंत. हनुमंत नाव का पडलं? हनुवटीला इंद्राने मारलेल्या वज्राचा प्रहार हनुवटीवर झाला, म्हणून हनुमंत नाव पडलं. तर हनुमंतरायाचे वेगवेगळे नाव आहेत. आता ते पुढे आपल्या येतीलच. कुणी मारुती म्हणतंय, कुणी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम, कुणी बुद्धिमतां वरिष्ठम म्हणतंय, बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम, कुणी वातात्मजम म्हणतंय, वायुपुत्र म्हणतंय, कुणी केसरी नंदन म्हणतंय. केसरी नंदन नाव आहे पहिलं, वायुपुत्र नाव आहे पहिलं, एकादश रुद्र नाव देता येईल त्यांना, बरोबर आहे की नाही? अशी वेगवेगळी नाव देता येईल. पण हनुमंत नाव का पडलं? ज्या वेळेला इंद्राने वज्र फेकून आणलं, त्या इंद्राने फेकलेल्या वज्राचा प्रभाव हनुवटीला ती इंद्राने फेकलेलं वज्र मारुतीरायाचं लागलं, आणि हनुवटीला लागल्यामुळं मारुतीरायाचं हनुमंत असं नाव ठेवलं. हनुवटीचं जगडले वज्र, यास हनुमंत नाम साचार. कुबेर म्हणे बहुतासूर, क्षय पावते असते याच्या. कुबेर म्हटले याच्या हाताने बरेच असुराचा नाश होईल, क्षय पावतील म्हणजे नाश होईल. यम वदे वरदान, यास कालदंड न बाधी पूर्ण. यमदेव म्हटले याला काळदंड कधीच बाधणार नाही. याचे करती जे नामस्मरण, त्याशी बंधन न करी मी. आणि याचं जो कोणी नामस्मरण करील त्याला मी बाधा करणार नाही, असं यमदेवाने स्वतः सांगितले. काय कोणास ठाऊक कोणाचं मरण कधी होणार आहे, आपल्याला कधी यम घ्यायला येणार आहे. मग यमानी येऊन आपला ताप देऊ नये यासाठी आपण नित्य मारुतीरायाचं भजन केलं पाहिजे. आणि मग याचं भजन केलं फायदा काय? तुमरे भजन राम को पावे, याचं भजन केलं की देवाला प्राप्त होतं. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणे त्यांची सेवा केली देवा पावे. मग बोले रसाधिपती, अभंग असो यास शक्ती. मग मात्र आता यमाने वरदान दिल्यानंतर तिथे बुध होता, बुधाने सांगितलं रसाधिपती म्हणजे बुध. मग बोले रसाधिपती, अभंग असो यास शक्ती, तुझ्या ठिकाणी अभंग शक्ती राहील. कधी श्रम न पावे मारुती, युद्ध करता बहुसाल. तू किती युद्ध केलं तरी तुला कंटाळा येणार नाही, थकवा येणार नाही, असं एनर्जी देऊन टाकलं हनुमंतरायाला. कुणी? बुधाने. दिव्य कमलांची सुमनमाळा, न सुखे लोटता बहुकाळा. ती विश्वकर्मे तात्काळ गळा घातली मारुतीच्या. मारुतीरायच्या गळ्यामध्ये त्यावेळेला विश्वकर्माने दिव्य सुमनांची माळा, दिव्य कमलांची सुमनमाळा, फुलांची माळा, जी कधीही सुकत नाही. न सुखे लोटता बहुकाळ, फार काळ लोटून गेल्यानंतर जी माळ कधीच सुकत नाही, अशी कायम ताजी तवानी राहणारी दिव्य कमलांची सुमनमाळ विश्वकर्माने हनुमंतरायाच्या गळ्यात घातली. गला घातली मारुतीच्या, समस्ती देऊनी वरदाना, गेले आपापल्या स्वस्थाना. सगळ्यांनी वरदान दिले आणि सगळे आपापल्या स्वस्थानावर निघून गेले. वाईने हनुमंत ते क्षणा अंजनी जवळ आणला. त्यावेळी हनुमंतरायाला हाताशी धरलं आणि वायुदेव अंजनी जवळ घेऊन आले. मारुती हृदय धरून स्पंद स्पंदने रडी जणी मारुतीरायाला जवळ घेतलं आणि अंजनी माता स्पंद स्पंदन रडायला लागली. मुखा माझी स्तन घालून वदन कुरवाळी वेळोवेळा, त्याला स्तनपान करू लागली. त्याच्या तोंडामध्ये स्तन घातलं आणि त्याचं वदन तोंड वारंवार कुरवाळू लागली. राम विजय ग्रंथ सुरस, त्यामध्ये हनुमंत जन्म विशेष. राम विजय ग्रंथ तर चांगलाच आहे हो, पण त्यामध्ये हनुमान जन्म हा अतिशय सुरेश विषय, सुरेश भाग आहे. श्रवण करते जे सावकाश, ग्रह पीडा त्यास न होय. जो कोणी हा अध्याय नित्य नियमाने श्रवण करतो त्याला ग्रहाची पीडा होत नाही. ग्रह आहेत, कुठले कुठले ग्रह आहे? सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हे ग्रह आहेत की नाही? 9 ग्रह सांगितलेले आहेत की नाही? किती? 9 ग्रह सांगितलेले आहेत. अशा 9च्या 9 ग्रह हनुमंतरायाच्या उपासनेने आपल्याला त्रास देत नाही. कोणी जर म्हटलं तुमच्या राशीत शनी आहे, हनुमंतरायाची उपासना करायची, शनी ताप देत नाही. राम विजय ग्रंथ सुरत, त्या माझ्या हनुमंत जन्म कथन, निज भावे करिता श्रवण, ग्रह पीडा त्यास न होय. ग्रह पीडा देत नाहीत का? कारण ग्रहाला हनुमंतराने या अध्यात कशी पीडा दिली, राहू कितीची कशी फजिती केली, त्यामुळे तेही वरदान देऊन गेले की जे कोणी तुमचं भजन करील, तुमचं स्तवन करील, आम्ही त्याला ताप देणार. म्हणून ज्याच्या राशात शनी आहे त्याला ब्राह्मण लोक सांगतात तुम्ही हनुमंतरायाला जाऊन तेल वाहा आणि कशाची माळ घाला?
रुईची माळ घाला. श्रवण करती जे सावकाश ग्रह पिढ्या त्यासन होय. हनुमंत जन्म कथन निज भावे करता श्रवण. दुष्ट ग्रह विघ्ने दारून न बाधिती कदाही. पुढे रसाळ कथा बहुत डोळे पुसेल राजा दशरथ. आता पुढल्या अध्यायात तर फार गोड कथा आहे. काय कथा आहे? राजा दशरथ डोळे पुशील. राजा दशरथ आपापल्या पत्न्यांना त्यांनी प्रासादिक दान दिलं होतं आणि त्या दानाच्या प्रभावाने या गर्भवती झाल्या होत्या. आणि नियम असा आहे, गर्भवती स्त्रीला डोहाळे विचारायचे असतात. तुला कशाचे डोळे होतात? आताच्या बाया म्हणतात गांजा प्यायचे डोळे होतात. असू द्यात. हा, असं आहे का? ती काय म्हणतात माती खायची आहे. ती असते ना ती भाजलेली माती. काय 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 म्हणतात येड्या प्यायच्या आहे. लक्ष्मीकांतचा पिक्चर आहे ना. हा, असू द्यात. अजन्मा जन्मेल रघुनाथ तोच कथार्थ अवधारा. आता पुढे जन्म नसलेला अजन्मा, जन्म नसलेला अजन्मा शब्दाचा अर्थ ज्याला जन्म नाही असा रघुनाथ जन्माला येईल. आता तीच कथा तुम्ही पुढे अवधारा म्हणजे ऐका. अवधारा म्हणजे ऐका. जैसे जो जो क्षेत्र पिकत तो कणसे गंधार दिसत. ज्या पद्धतीने शेतीत आपण बी पेरले किंवा हळूहळू उगून येतात, मग रोप पिकू लागतात, मग हळूहळू त्याला कंस येतात. कंस आले तर ते पहिल्यापेक्षा ती जमीन कशी दिसू लागते? गंधार दिसू लागते. तैसे प्रसंगाहुनी प्रसंग बहुत रसभरीत असती पै. तसे जसजसे ग्रंथाचे अध्याय वाढत जातील तशा तशा पद्धतीने या ग्रंथात आनंद वाढत जाणार आहे. तसे तसे रसभरीत प्रसंग आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जयासी नाही पुत्र संतान त्याने करावे विजयावर्तन. ज्याला मुलबाळ नाही त्यांनी या रामविजय ग्रंथाचं विजयावर्तन करायचं. विजयावर्तन म्हणजे काय अर्थ आहे? विजयावर्तन आपल्याकडे विजय दसरा शब्द आहे का? विजयावर्तन करावं म्हणजे 10 वेळा ग्रंथ वाचावा. विजयावर्तन म्हणजे 10 वेळा ग्रंथ वाचावा. संपत्ती संतती परिपूर्ण सदा नांदती त्याच्या ग्रही. जो कोणी या ग्रंथाचं नित्य पठण पारायण करतो त्याच्या घरी संतती संपत्ती परिपूर्ण सदा नांदती. त्याच्या घरी मुलबाळ होतील, धन वाढेल, धान्य वाढेल, सदा सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचं त्याचं घर राहील. हेतवनी श्रीरामचरित्र कथा गहन श्रोती परिसावे सावधान. आता पुढे श्रीराम कथा अतिशय गहन आहे. गहन म्हणजे खोलवर आहे, गहन आहे. आणि अशी असलेली गहन श्रीराम कथा श्रोती परिसावी सावधान. श्रोत्यांनी सावधान होऊन ती ऐकावी, परिसावी. तेने ब्रह्मानंद ठसवून कैवल्य पद पाविजे. आणि ती कथा ऐकल्याबरोबर तुमच्या ठिकाणी ब्रह्मानंद तुम्हाला प्राप्त होईल. ब्रह्मानंद तुमच्या चित्तात ठसवेल आणि तुम्ही कैवल्य पदाला पावाल म्हणजे मोक्ष पदाला जाल. ब्रह्मानंदा श्री रघुवीरा विषयकंठ हृदया परात्परा वेदवंद्या श्रीधरवरा दिनोद्धरा जगद्गुरु. आता कोण परमेश्वर? जो ब्रह्मस्वरूप आनंद स्वरूप आहे. जो ब्रह्मस्वरूप आहे म्हणजे आनंद स्वरूप आहे. ब्रह्मानंदा श्री रघुवीरा जो रघुनाथातला वीर आहे, रघुवंशातला वीर आहे. विषयकंठ हृदया, विषकंठ हृदया म्हणजे ज्याच्या कंठात विष अशाच्या हृदयात राहणारा जो आहे. विषकंठ हृदय म्हणजे विष कोणाच्या कंठात आहे? महादेवाच्या. आणि त्या महादेवाच्या हृदयात राहणारा परमेश्वर. विषकंठ हृदया म्हणजे श्रीराम. परात्परा जो परावाणीच्या पलीकडला आहे किंवा प्रकृतीच्या पलीकडला आहे असा परमेश्वर. वेदवंद्या वेदाला मान्य असला, वेदांनाही वंद्य असलेला. श्रीधरवरा श्रीधर स्वामीला वरदान देणारा. दिनोद्धारा दिनाचा उद्धार करणारा. जगद्गुरु जगाचा उद्धार करणारा असा हा प्रभू श्रीराम. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिक नाटकाधार श्रवण करीतो पंडित चतुर तृतीय अध्याय गोडा श्रीरामचंद्रार्पणमस्तु. बघा असा हा परम कल्याणकारी स्वस्ती श्री राम विजय ग्रंथ सुंदर. हा राम विजय ग्रंथ सुंदर आहे. संमत हा अमुक अमुक व्यक्तीच्या लेखनाला संमत आहे, मान्य झालेला आहे. कोणाच्या लेखनाला मान्य झालेला आहे? वाल्मिक नाटक आधार. वाल्मिकाने जे रामाच्या जन्माअगोदर रामायण लिहून ठेवलं त्या वाल्मिक ग्रंथाच्या आधाराने श्रीधर स्वामी म्हणताय की मी राम विजय ग्रंथ लिहिला. श्रवण करोत पंडित चतुर. आता असा हा ग्रंथ पंडित असलेले चतुर असलेले जे साधक आहेत त्यांनी हा श्रवण करावा, ऐकावा. तृतीय अध्याय गोड हा तिसरा अध्याय फार गोड आहे. आता हा अध्याय श्री रामचंद्रार्पणमस्तु. हा अध्याय आपण प्रभू रामचंद्राच्या चरणावरती समर्पित करू अशा पद्धतीचा भाव या ओळीतून प्रगट झाला. अध्याय तिसरा समाप्त झाला.
चौथ्या अध्यायाला प्रारंभ. अध्याय चौथा, श्रीरामचंद्रांचा जन्म. श्री गणेशाय नमः. सीतारामचंद्रभ्याम नमः. चतुर्श्रोते करीती प्रश्न. तृतीय अध्यायी हनुमंत जनन. सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. चतुर्श्रोते होते ऐकणारे. ते काय तंबाखू वाढणारे हिऱ्या वाढणारे होते का? हुशार होते. मग चतुर्श्रोते प्रश्न विचारू लागले. काय प्रश्न विचारला? तृतीय अध्याय हनुमंत जनन. तिसऱ्या अध्याय तुम्ही हनुमंतरायाचा जन्म सांगितला. सांगितले तुवा संपूर्ण कथा अद्भुत नवलची. पण तुवा ज्या ज्या कथा सांगितल्या त्या कथा आम्हाला थोड्या नवल वाटल्या, वेगळ्या वाटल्या, आश्चर्यकारक वाटल्या. का बरं? कारण आणिके पुराणी साचार हनुमंत जन्म कथा प्रकार वेगळाचे असे विचार पृथक पृथक कथेला. अनेक पुराणामध्ये हनुमंत जन्माबद्दलचा विचार वेगवेगळा आलेला आहे. आणि तू सांगितलेला आता तू सांगितलं ते कसं आहे, ती कथा वेगळी आहे. असं श्रीधर स्वामींना हुशार असलेले श्रोते प्रश्न विचारू लागले, किंवा तुम्ही कसं काय असं वेगळं सांगितलं? तरी पुराणांतरी विपरीत कथा पडावया काय निमित्त, याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. तर श्रीधर स्वामी म्हटले काय होतंय, प्रत्येक पुराणामध्ये थोडं 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 विपरीत आलेलं आहे, वेगवेगळे आलेलं आहे. म्हणजे का आलं सांग बरं. कथा पडावया काय निमित्त, वेगवेगळ्या कथा पडल्या त्यासाठी काय कारण आहे सांग. याचे प्रत्युत्तर यथार्थ सांग समजता कळावया. सगळ्यांना कळण्याकरता असं सांग का या वेगवेगळ्या कथा का आल्या, एकसारख्याच कथा का येत नाहीत? प्रत्येक पुराणात वेगवेगळी कथा सांगितली जाते, असं का सांगितलं जातं सांग बरं. ना आता तशा शंकेचं उत्तराचं निरसन करण्याकरता श्रीधर स्वामी बोलतो ऐका. ऐशे श्रोते वाग्जाळ परिसोनिया कवी कुशळ शब्द बोल्या ती रसाळ परिसास कळसतो. श्रोते म्हणले का रे श्रीधरा, तुझी कथा सांगितली राम जन्माची ती आम्हाला इतर कथेपेक्षा तर वेगळीच वाटली. मग कशी काय वेगळी सांगितली? अशा पद्धतीचं वाग्जाळ बोलणं हेच जणू काही फार मोठं पाश आहे. आणि या असा पाश श्रोत्यांनी कोणाच्या अंगावर टाकला? वक्त्याच्या अंगावर टाकला. जणू शब्द हाच एक जाळ समजून, वाघजाळ समजून. ऐसे श्रोतांचे वाघजाळ परसुनिया कवी कुशळ ते ऐकून घेतलं. आणि कुशळ म्हणजे अतिशय विद्वान असलेल्या, ग्रंथ सांगण्यात निपुण असलेल्या कवीने शब्द बोले अति रसाळ परिशासक श्रोतो अतिशय गोड पद्धतीने त्यांच्या मनातील जो संशय होता तो छेदला. काय सांगितलं ऐका श्रोते हो ऐका. परिसा म्हणजे ऐका. अनादि सिद्ध अवतार माळा जगदीशे गुंफिल्या वलीला. अनादि सिद्ध अवतार माळा, अनादि सिद्ध म्हणजे ज्याला प्रारंभ नाही, सनातन जो आहे अशा देवता लोकांची सुद्धा अवताराच्या माळा तयार झालेल्या आहेत. जगदीश गुंफिल्या वलीला. आणि एकेका मनात एकेका मनात एका धाग्यामध्ये सगळे मणी गुंफून त्याची एक माळा तयार केलेली अवताराची. कोणी? जगदीशानी, जगाचा जो ईश आहे अशा जगदीशानी, जगाच्या मालकानी. जैसे तरंगापूर्वी जळा व्यापुनी असणे की. जसं तरंगाच्या पूर्वी जळ असतं की नाही, लाटेच्या अगोदर पाणी असतं की नाही, तसं जैसी राहाट घटमालिका देवी हे अवतार चित्र देखा की भगने मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. या पद्धतीने रहाट घटक मालिका. रहाट घटक कळतं का? रहाट गाडग असे गाडग्या 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 गाडग्याची दोरी असते ती पाण्यात टाकली जाते. आणि मग जशी जशी ओढली जाते तसं एक 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 गाडगं पाण्याने भरत बाहेर येतं. आणि पुन्हा सोडली की एक 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 पाण्यात उतरतं. त्याला रहाट घटक काय म्हणले? रहाट घट मालिका म्हणजे रहाट गाडग्याची माळ. देवी हे अवतार चरित्र देखा. त्या पद्धतीने अवताराचं चरित्र आहे की भगने मित्र मृगांका प्रदक्षिणा करणे मेरूची. भगने म्हणजे तारा, तारका. मित्र म्हणजे सूर्य आणि मृगांक म्हणजे चंद्र. आता हे सारखी मेरूची प्रदक्षिणा करत असतात, मृत्यूभोवती फिरत असतात की नाही. मग ते बदलून बदलून फिरतात का? तेच असतात, पण ते काय करतात? नित्य 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 फिरत राहतात. की जपमाळेचे मणी तेची ती परतोनी. आता ही माळे ही जपायला घेतली. 1 2 3 4 5 6 7 107 108. आता परत जपमाळेचा मणी येणार का नाही? तो बदलून आला का? तोच मणी आला, पण जैसी जप कुठे गेली होई की जपमाळेचे मणी त्याची ती परतोनी तैसे अवतार ब्रह्मांड भुवनी फिरती माळे सारखे. त्या पद्धतीने हे अवतार सारखे फिरत असतात. राम पहिला अवतार कुठला? मत्स्य, गच्छ, वराह, परशुराम.
पुढं राम, अजून कृष्ण, आता बुद्ध, कल्की, हे जे दश अवतार आहे ते पुन्हा 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 काय होत राहतात, फिरत राहतात. तैसे अवतार ब्रह्मांड भवनी फिरती माळी सारखी, तरी कल्प परत्वे अवतार, जे जे वेळी जे जे चरित्र. मग ज्या ज्या वेळेला जे जे चरित्र सांगितलं घडलं, तैसेची बोलीला सत्यवती कुमार, त्याच पद्धतीने चरित्र सत्यवतीच्या मुलाने सांगितलं. सत्यवती नाव कोणाचं? श्रीधर स्वामीच्या आईचं. सत्यवती कुमार कथा साचार तितक्याही. मग या पुराणातली खरी कथा की त्या पुराणातली खरी कथा? सगळ्या कथा खऱ्याच आहेत. मग कशा खऱ्या मानायच्या सगळ्या? तर कल्पभेदाने सगळ्या कथा खऱ्या मानायच्या. कल्पभेद कळतो का? अरे हेंद्र्या हो, ऐका. कृतयुगात जन्म कोणाचा झाला? भगवान नरसिंहाचा. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा, बरोबर ना? द्वापर युगामध्ये कृष्णाचा, कलियुगामध्ये पांडुरंगाचा. मग आता हाच जेव्हा कलियुग पुन्हा संपेल, पुन्हा जेव्हा कृतयुग सुरू होईल, तेव्हा परत रामाचा जन्म होईल. आपलं भगवान नरसिंहाचा जन्म होईल. त्रेतायुगात पुन्हा रामप्रभू जन्माला येतील. द्वापर युगात पुन्हा कृष्ण जन्माला येईल. पुन्हा कलियुगामध्ये पांडुरंग जन्माला येईल. पुन्हा ज्ञानोबा जन्माला येतील. पुन्हा त्रेता द्वापर कली. याला म्हणतात कल्पांत. आलं का ध्यानात? कल्पांत शब्दाचा अर्थ मोठा आहे, पण तुम्हाला एक कळण्याकरता कृत्य द्वापर केले. अरे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार झालं, शनिवार आला की परत काय येतं? रविवार येतं. असे एकदाच रामाचा जन्म झाला असं नाही, एकदाच हनुमंतराय प्रकट झाले असं नाही, ज्ञानोबरायचा एकदा जन्म झाला का? माऊलीची समाधी एकदा झाली का? तुम्ही कधी माऊलीच्या मंदिरात गेले तर त्या नंदिकेश्वराच्या वर बघा काय लिहिलेलं आहे, अष्टोत्तरशे वेळा समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. लिहिले की नाही? ज्ञानोबरायची तर पहिली समाधी नाहीये, अष्टोत्तरशे वेळा 108वी समाधी आहे. मग ही कशी काय? तर 108 वेळा कलियुगामध्ये ज्ञानोबरायचा जन्म झालेला आहे. आलं का ध्यानात? आणि 108 वेळा ज्ञानोबरायांनी समाधी घेतलेली, अष्टोत्तरशे वेळा समाधी. मग या अवतारात थोडी वेगळी लिहिला, त्या अवतारात थोडी वेगळी लिहिला. मग ज्या ज्या कथा आल्या त्या सगळ्या कथा खऱ्याच आहेत असं मानायचं. तरी कल्प परत्वे अवतार, जे जे वेळे जे जे चरित्र, तैसाची बोलीला सत्यवती कुमार कथा साचार तितक्याही. एके अवतारी वर्तले एक, जो दुसऱ्या अवतारी विशेष कौतुक. एका अवतारात जे चरित्र सांगितलं, दुसऱ्या अवतारामध्ये देवाने अजून वेगळं चरित्र केलं, तर मग त्या चरित्र कथेचं लिखाण होतं. तरी तितके सत्य एक विपरीतार्थ न मानिजे. मग जेवढे जेवढे चरित्र आपल्याला देवाचे ऐकायला भेटतील तेवढे सगळे चरित्र सत्य मानायचे, ते कुठल्याही विपरीत मानायचे नाही, चुकीचे मानायचे नाही. राणा माझी महावीर, तैसा जाणी जे कवीश्वर, बहुत श्रोतयाचे भार परमचतुरसागर. जे रानामध्ये जसा मोठा वीर असतो, जो मोठा वीर असतो तो कसा असला पाहिजे? राणा माझी महावीर, तैसा जाणी जे कवीश्वर. या पद्धतीने रानात जो मोठा योद्धा असतो, महावीर म्हणजे मोठा योद्धा, तो असा लुचपुच चालत नाही. आलेला प्रत्येक शस्त्राचं त्याला काय देता यायला पाहिजे? उत्तर देता यायला पाहिजे. आलेला प्रत्येक मान त्याला छत्ता यायला पाहिजे. तैसा जाणी जे कवीश्वर, तसा कवीश्वर असला पाहिजे. जो ग्रंथ सांगतो तो असा असला पाहिजे. नाही तर एखादा म्हटला गुरु महाराज या प्रश्नाचं उत्तर काय, यांनी भलतच सांगायचं. नाही तर म्हणायचं थांबा अभ्यास करतो मग सांगतो. तसा नसला पाहिजे. प्रश्न विचारला गुरुला का गुरुने लगेच उत्तर दिलं पाहिजे, आणि उत्तर इतकं बरोबर असलं पाहिजे. बेदुने 4च म्हणला पाहिजे. बेदुने 6 गुरु म्हणत असेल तर तो गुरु गुरासारखा जोडला पाहिजे. तैसा जाणी जे कवीश्वर. हा, तुझं कवी असतो, आलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला द्यावं लागतंय. का? कारण बहुत श्रोतयांचे भार परम चतुर सागर. जे कारण फार मोठं ओझो त्याच्यावर श्रोत्यांचा असतो. कारण समोर बसले श्रोते गैराती असतात का? ते कसे असतात? परम चतुर सागर. ते परम चतुर असतात, हुशार असतात. कारण श्रोते सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती, आणि मी दुबळा अर्चित सेवक्ती. बोल जरी गंगा बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. हे कशातले शब्द आहेत? ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात श्रोते सामान्य नसतात, श्रोते म्हणजे साक्षात महेश्वर स्वरूप असतात. प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती. हा, आता उगा तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून बोलतो मी काहीतरी तुम्हाला लढीवाल, पण श्रोत्याला वक्त्या आधी मान.
वक्त्याने अजून काय करावं, श्रोत्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं, दंडवत करावं श्रोत्याला. बघा तुम्ही आमचे गुरुवर एक आत्मूर्ती राऊत बाबा जेव्हा कीर्तनला येतात, कीर्तनला येत असताना विना घेतल्याबरोबर अगोदरच विना घेतानाच विनेकरच्या पाया पडले की सगळा नमस्कार करतात, मग विना घेतात आणि मग रामकृष्ण सुरू करतात. का? वक्त्याने अगोदर श्रोत्याला मान दिला पाहिजे. श्रोत्याला एक परमेश्वर म्हणून त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण कसे असतात श्रोते? श्रोते असतात परम चतुर सागर जे सभानायक प्रवीण अत्यंत करी संदेह धनुष्य घेत. आणि मग जो सभेचा नायक असतो, जो वक्ता असतो ना, त्याने काय केलं पाहिजे? हा, त्यांनी आलेल्या प्रश्नाची उत्तर देण्याकरता आपल्या मनाची गाठ बांधली पाहिजे. कारण सभेत जे बसले असतात त्यामध्ये काही काही विद्वान श्रोते असतात, सभानायक प्रवीण अत्यंत, ते सभा गाजवायला निष्णात असतात. ते काय करतात? करी संदेह धनुष्य घेत, त्या हातामध्ये संदेह रूपी धनुष्य घेतात प्रश्न विचारणारे, आणि काय करतात? प्रश्नाक्षर शर सोडित वक्ता समोर लक्षणी प्रश्नरूपी अक्षराचा बाण, शर म्हणजे बाण, प्रश्नाक्षर शर म्हणजे प्रश्नरूपी अक्षराचा बाण ते सोडतात. कोणाला? वक्ता समोर लक्षणी, वक्त्याला पाहतात आणि वक्त्याकडे बाण कोणता सोडतात? प्रश्नाचा बाण सोडतात. तुला रामकथा सांगता येते ना, आणि सांग मग या प्रश्नाचं उत्तर काय, असं बाण सोडतात. मग कशाने बाण सोडतात? धनुष्याने. त्यांच्याकडे धनुष्य असतो. तो धनुष्य कोणता असतो? संदेह नावाचा धनुष्य असतो. आणि त्याच्यातला बाण कुठला असतो? अक्षर रूपी बाण असतो. त्याच्यातला जो बाण असतो तो अक्षररूपी असतो. म्हणजे इथं कवीने एक कल्पना केलेली आहे, वक्त्या श्रोत्यामध्ये युद्ध चालतं, पण ते युद्ध कसं असतं? श्रोत्याच्या मनामध्ये ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला श्रोता हातामध्ये धनुष्य घेतो, पण ते धनुष्य कोणतं असतंय? संध्याचं धनुष्य. आणि संध्याचं धनुष्य हातात घेऊन तो काय करतो? प्रश्नाक्षर रूपी बाण सोडतो. वक्ता समोर लक्षणी प्रश्नाक्षर शर सोडित. मग कवीने धैर्य ठाण मांडून, मग जो वक्ता असतो त्याने काय करायचं? धैर्य बांधून अंगामध्ये चढविले स्फूर्तीचे शरासन. त्यांनी स्फूर्ती म्हणजे पाठीमागे आपण जे अध्ययन केलं ते सगळं आपल्या बुद्धीत साठवायचं आणि जणू काही त्याच एक शरासन तयार करायचं, त्याच एक धनुष्य तयार करायचं. कुणी? वक्त्याने. शास्त्र संमताचे बाण. मग आता त्यांनी बाण कशाचे दिले होते? श्रोत्याने प्रश्नरूपी शब्दाचे बाण दिले होते. आणि वक्त्याने आता त्यांचे प्रश्नरूपी शब्दाचे बाण सोडण्याकरता कुठला बाण सोडायचा आहे? शास्त्र संमताचा बाण सोडायचा आहे. जे शास्त्रात सांगितले तो बाण सोडायचा आहे. नाही तर विद्यार्थी विचारतात, बाबा पसायदानातला एक शब्द दृष्टादृष्ट विजय म्हणजे काय, असं एकदा असं ऐकणाऱ्याने विचारलं. म्हणजे गुरु महाराज सांगा दृष्टादृष्ट विजय म्हणजे काय? त्या महाराजाला काही सांगता आलं नाही सांगितलं बिचाऱ्याने दृष्टादृष्ट विजय म्हणजे काय. पण त्यांनी सांगण्याचा त्याला प्रयत्न केला, पण ग्रंथाचा आधार घेऊन उगाच गप्पा आणल्या. ग्रंथाचा आधार त्याला नव्हता. त्यावर आमच्या राऊत बाबांनी बरीच कमेंट केली होती, बाबा बोललेले होते. असू द्या. शास्त्र संमताचे बाण सोडी अभंग आणि वार. कधी न भंगला जाणारे शास्त्र संमताच्या बाणाने प्रश्नाक्षर रूपी जो पुढून बाण आलेला आहे त्या बाणाचा नाश करायचा असतो. म्हणजे श्रोत्याने जो बाण मारला त्या बाणाचा नाश करायचा आहे. बरोबर आहे की नाही? तो बाण कसा असावा? शास्त्र संमत असावा. सत्व ओढी काढून सत्वर, सत्वरूपी ओढ काढायची. तो धनुष्य असं लावता नसला पाहिजे, म्हणून त्याचं वर जे टोक असतं त्या टोकाची दोरी अशी फिट करायची, खालच्या टोकाला बांधायची. त्याला सत्वरूपी ओढी म्हणतात. अशी सत्व ओढी काढून सत्वर क्षमावेशेश्वरी शिर. आता त्यांनी क्षर सोडायचा आहे, बाण सोडायचा आहे, पण क्षमेने मन भरून बाण सोडायचा आहे. शत्रूवर ज्यावेळेला आपण युद्ध करतो त्यावेळेला मनात क्षमा असते का? याला संपवायचा असा राग असतो. पण इथे राग अंतकरणात ठेवून बाण नाही सोडायचा, इथे अंतकरणात क्षमा ठेवून बाण सोडायचा आहे. कारण श्रोत्यांना त्या प्रश्नाचं उत्तर कळत नाही, म्हणून ते आपल्याला विचारताय. तर आपण अतिशय क्षमेने म्हणजे अतिशय प्रेमाने त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. ही वक्त्याची जबाबदारी असते. क्षमावेशेश्वरी शर परम कौशल्य साचार प्रश्न बाण छेदित. आणि मग परम कौशल्याने जो प्रश्नरूपी बाण आहे त्याचं छेदन करायचं. ही अलंकाराची भाषा आहे. आपण शिकू संस्थेत थोड्या दिवसात एक
अलंकार जेवढे आहेत, उपमा अलंकार किंवा काय काय वेगवेगळे यमक अलंकार, सगळ्या अलंकाराचं आपण चिंतन करू, प्रयत्न आहे बघू. ज्ञानोबारायांनी कृपा केली तर होईल. वक्ता समोर लक्षून प्रश्नाक्षर शर सोडित. मग आता त्या प्रश्नाक्षर शराचं उत्तर देण्याकरता यांनी शास्त्राचं शास्त्ररूपी शास्त्र संमताचे वाहन सोडायचे आणि क्षमावेशे सोडी शर शर सोडून परम कौशल्य साचार प्रश्नबाण छेदित परम कौशल्याने प्रश्नबाणाचं छेदन करायचं. श्रोता वक्त्यांचे संधान तटस्थ पाहते विचक्षण. श्रोत्या वक्त्याचं जे काही संधान असतं, एकमेकावर बाण सोडणं जे असतं, हे बाण सोडणं, विचारणारा विचारतो, उत्तर देणारा उत्तर देतो आणि तुम्हाला काय वाटतंय, बाकीचे झोपले असतात, बाकीचे तटस्थ पाहत राहतात, बघू आता कोण हरतोय, कोण जिंकतोय, कोण हरतोय, कोण जिंकतोय. धन्य धन्य म्हणून तर्जनी मस्तक डोलविती. एकदा प्रश्नाचं उत्तर दिलं सांगणाऱ्याने, बाकीचे म्हणतात वा 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 वा, मस्त सांगितलं, मस्त सांगितलं, मस्त सांगितलं. आणि मग श्रोत्याने परत एखादा प्रश्न, अरे वा लय भारी प्रश्न विचारला, हा प्रश्न विचारायलाच पाहिजे होता, लय रामायण सांगतो का, त्याला आडवं विचारलं, बरं केलं बरं केलं, असे मांडव लावतात, दोन्ही बाजूचे राहतात. मग तर्जनी मस्तक डोलाविती. आवेशात तडले दोघे जण आणि मग दोघं युद्धाला पेटतात. सप्रेम करीती नामस्मरण. पण इतके युद्धाला पेटून दोघंही काय करतात, प्रेमयुक्त अंतकरण नामस्मरण करतात. श्रीराम, तो म्हणतो श्रीराम 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 असं नामस्मरण चालतं. तो सघन घोष ऐकून शंका श्वापदे दूर पळती. आणि दोघांनी असं नामस्मरण केल्यामुळं शंका नावाचं जे जनावर आहे, जनावर म्हणजे कुत्र, श्वापद, शंका नावाचं जे कुत्र आहे ते असं शेपूट वर करून पळतं, दूर पळती. वक्त्याचे वाग्बाण अत्यंत अर्थगौरव मुखलकलकीत, पद्यरचना पक्षमंडित, सुरंग मिरवत साहित्य. वक्त्याच्या ठिकाणी जे वाणीरूपी बाण आहेत, वाग्बाण आहेत, ते अत्यंत कसे आहेत, गौरवमुख. गौरवमुख म्हणजे उत्तम अर्थ हेच बाणाचे जणू काय आग्रह आहे. बाण जो असतो ना, त्या बाणाला सुरुवातीला असं त्रिकोणी असतं बघा, नंतर त्याच्यातून बाणाचा शर असतो. मग त्याचा जे अग्रभाग आहे, हे अग्रभाग म्हणजे काय, अर्थ गौरवमुख. अर्थ गौरवमुख म्हणजे उत्तम अर्थ हेच बाणाचा अग्रमुख. लखलखीत, ते कसं दिसतं, लखलखीत दिसतं, तेजोमय दिसतं. पद्य रचना पक्षमंडित. पद्याची जी रचना आहे, वक्तव्याची जी रचना आहे, वक्तव्याची जी पद्धत आहे, काव्य रचना, हीच जणू काही त्या बाणाची पिस आहेत. बाणाला पाठीमागे पिस असतात बघा, असे पुढे बाण असतो आणि पाठीमागे काय असतं, असे पिसा असतात. तुम्ही काढलेले असतील ना बाण, ते असं चित्र काढतात काहीतरी आणि त्याच्यात असं बाण काढत नाही का, काढतात ना, काढलेत ना चित्र, बरं. हा, तर हे असं बाणाचं जे चित्र आहे, ते बाणाला जे पहिलं अर्थगौरव मुख, त्याचं जे पुढलं टोक आहे ते अर्थगौरवाचं मुख आहे आणि पाठीमागे पद्यरचना पक्षमंडित, शेवटी जे टोक आहे ते असं फणाफणाचं, ते जणू पद्यरचना, हेच जणू त्याचे पंख आहेत. सुरंग मिरवित साहित्य. आणि अशा पद्धतीने साहित्य त्या वक्त्यांनी आपल्या जवळ ठेवलेलं आहे. ऐसे शर सुट्टा अपार भेदले श्रुतयाचे अंतर. अशा पद्धतीने शर ज्यावेळेला वक्ता सोडतो त्यावेळेला श्रोत्याचं अंतर काय होतं, श्रोत्याचं अंतकरण भेदत, विदीर्ण होतं. डोलाविले त्याने शिर सुकोर्मीचे भरे पै. आणि त्याचं शंका समाधान झालं की तो पण सुखाने आनंदाने असं मांडल होतो. वा 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 वा, बरं झालं, मला हा प्रश्न कळला नव्हता, तुमच्या सांगण्यामुळे मला याचं उत्तर कळालं. वैरभाव नसता किंचित. हे आनंदाचे युद्ध होत. आता हे युद्धच चालू आहे, पण याच्यात वैरभाव आहे का, वैरभाव किंचित नाही, हे आनंदाचं युद्ध चालू असतं दोघांमध्ये. शिराब्दीच्या लहरी मिळत जैसा एकमेकाशी. ज्या पद्धतीने शिराब्दी, शिर म्हणजे दूध आणि अब्द म्हणजे समुद्र, दुधाच्या समुद्रामध्ये लहरी येतात जातात, त्या एकमेकाला टकरा मारतात, बघितलं का लहरी पाण्याच्या, त्या भांडणं खेळतात का, आता जरी भांडणं खेळताना दिसत असल्या तर त्यात आनंद असतो. तसं वक्त्या श्रोत्यात जरी शब्दरूपी भांडणं चाललेले असतात, पण त्याच्यात काय असतो, आनंद असतो. निष्कपट श्रोता पुसत, निराभिमान वक्ता बोलत. श्रोता कपट भावना अंतकरणात ठेवून प्रश्न विचारत नाही, निष्कपट होऊन प्रश्न विचारतो आणि उत्तर देणार सुद्धा मला फार येतं अशा अभिमानाने उत्तर देत नाही. निराभिमान वक्ता बोलत. शब्द कौशल्य युद्ध सत्य जाणीती पंडित विवेकी. शब्द कौशल्य आणि सत्ययुद्ध हे पंडित लोक जाणतात. पंडित लोक म्हणतात वा वा वा, अरे यांनी प्रश्न विचारला,
किती भारी शब्द कौशल्य याच्याकडं. यांनी उत्तर दिलं. राव दोघांमध्ये किती शब्दाचं युद्ध झालं. असं जाणतात, पण कोण जाणतंय? हुशार लोक. बाकीचे म्हणतात काय बा त्या कथेत एक जण प्रश्न विचारतो, दुसरा उत्तर देतो, त्यांच्यातच भांडण आहे. जाऊ दे म्हणलं, उद्यापासून रामेशाला जायचंच नाही. देवभक्तांचा अनुवाद. तेथे काय आहे वैर संबंध. आता देवभक्त बोलतात एकमेकाशी, त्याच्यात काय वैरत्वाचा संबंध आहे का? भांडण आहे का त्यांच्यात? पण प्रेमाने बोलतात. वर्मजानी जे पंडित चातुर्य रीती कला जे हुशार आहेत ते जाणतात की देव आणि भक्ताचा जो संवाद होतो ते काही युद्धाचा नाही. आता जरी जनाबाई म्हणत असली, अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, आहे की नाही? शिव्याच आहे. तुझे गेले मडे तुला पाहुणे काळरट, आहे की नाही? उभी राहून अंगणी शिव्या देते जास्त जणी, शिव्याच आहे. पण वरवर पाहणारला शिव्या वाटतात. खऱ्या शिव्या नाही, त्या आतमध्ये प्रेम आहे. तेथे काय आहे वैर संबंध. गुरु शिष्याचा संवाद. आनंद युद्ध शब्दांचे. गुरु शिष्यात कधी शिष्य प्रश्न विचारतो, गुरु उत्तर देतो, मग त्यांच्या शब्दाचं काय चालतं? युद्ध चालतं. पण त्या युद्धात काय असतो? आनंद असतो, आनंद असतो. असो आता बहुत युक्ती चातुर्य सिंधू मंथन पद्धती. असू द्यात आता किती युक्त्या कराव्यात, किती म्हणून तुम्हाला फार समजून सांगावं. आता चातुर्यरूपी समुद्राचं घुसळण करणारे चातुर्य सिंधू मंथन पद्धती. वर्मज आणि जे पंडिती जे चातुर्यरूपी समुद्राचं घुसळण करतात, असे पंडित लोक वर्म जाणतात. या युद्धात काय चालतं ते त्यांना कळतं. चातुर्य रीती कळा ज्यांच्या ठिकाणी चातुर्य असतं ते सगळं जाणतात. कवीची घडामोडी बहुत युक्त सागेरीची रत्ने काढीत. कवी जो असतो ना, त्याची फार सारखी घडमोडण चालू असते. तो जडतो घडतो. कसं जडतो कवी? युक्तिरूपी सागराची रत्न काढतो. सागराच्या पोटात काय असतात? रत्न असतं समुद्राच्या पोटात. मग ती युक्तिरूपी रत्न हा काढत असतो. कोण? कवी. एक गावाचे प्रकार बहुत करी जैसी सुगरणी. जी सुगरण असते ती एका गावाचे किती प्रकार करते? गावाचे प्रकार करते म्हणजे एका गावाचे फार पदार्थ ती बनवते. काय काय बनवते? चपाती त्याच गव्हाची बनवते. त्याच गव्हाला थोडं भरडून त्याची लापशी बनवते की नाही? त्याच गव्हाला अजून थोडं बारीक करून त्याचं काय बनवतात? रवा बनवतात ना, बरोबर आहे की नाही? असं एकच गहू पण त्याचे प्रकार ती किती करते. आणि त्याच रव्याचा परत ती काय करते? शिरा बनवते. आणि एखादा म्हणला नाही शिरा आवडत, ती त्याच परत काय करते? उपीट करते. एखादी म्हणली ते आवडत नाही, त्याच्यात ती दही फी टाकते, थोडं मीठ मिरची टाकते, जिरे टाकते, आणि आप्याच्या भांड्यात ते टमाटे बिमाटे कापून जरा कोथिंबीर कढीपत्ता टाकून मस्त आप्याच्या भांड्यात बनवते. आप्या तयार करून खाऊ घालते. पदार्थ गहूच आहे ना, पण गव्हापासून एवढं सगळं बनवते. कोण? एका गावाचे प्रकार बहुत करी जायची सुगरून. त्या पद्धतीने एका विषयाचं वर्णन कवी आपापल्या बुद्धीने वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एके मृतिकेचे घट अपार. माती एकच असते पण तिचे घट. ही फुलदाणी कशाची? हाड्यारा कशाचा? हे मडकं कशाचं? हा कुंभ कशाचा? हे गाडकं कशाचं? मातीचं. माती एकच पण त्याचे प्रकार वेगवेगळे. एका तंतूचे पट विचित्र. तंतू म्हणजे हे जे कापड आहे, या कापडाला एक 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 हे जे बारीक धागे आहेत त्याला तंतू म्हणतात. अशा तंतूपासून पट तयार होत असतो, वस्त्र तयार होत असतं. विश्वपट ब्रह्मदोरा. येते की नाही? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असं जे पट आहे, एका तंतूचे पट विचित्र. तंतू एकच आहे पण त्याच विचित्र म्हणजे वेगवेगळे पट तयार होतात, वस्त्र तयार होतात. एक हेम बहुत अलंकार. हेम म्हणजे सोनं. त्याचे अलंकार बहुत. मग कोणी चपला हार करतोय, कोणी हातातली अंगठी करतोय, कोण गळ्यातली चेन करतोय, कोण हातातलं ब्रेसलेट करतोय. सोनं एकच आहे पण त्याचे अलंकार जसे वेगवेगळे. हाटक घडणार करी जैसा. हाटक घडणार म्हणजे सोनार ज्या पद्धतीने एकाच सोन्याचे बहुत अलंकार करतो, तसा कवी एकाच विषयाचे परत अलंकार करत असतो. बरेच वेगवेगळे त्याच्यातून युक्ती सागराचे रत्न काढत असतो. एकेकाष्टी शिल्पकार युक्ती दाखवी अपार. एकाच लाकडामधून, काष्ट म्हणजे लाकड, त्या एकाच काष्टामधून शिल्पकार जो शिल्प बनवणारा असतो तो त्याचाच घोडा बनवतो, त्याचाच कधी कधी बैल बनवतो, त्याचीच कधी कधी बावली बनवतो, त्याच कधी कधी देवाची मूर्ती बनवतो. लाकूड एकच असतंय
पण मूर्त्या मात्र तशा वेगवेगळ्या बनवतो. युक्ती दाखवी अपार तैसा जो कवी चतुर शब्द साहित्य विवारी पै, तसा जो चतुर कवी असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने शब्द साहित्य सांगत असतो. असो हे सर्व बोलणे बोलावे लागेल श्रोत्या करणे असू द्यात. आता हे सगळं बोलणं श्रोत्यांकरता बोलावं लागलं. पुढे रघुनाथ कथा परिसने श्रीधर चतुर विनवत तसे. श्रीधर म्हटले ऐका आता रघुनाथाची कथा पुढे फार चांगली आहे, तुम्ही ऐका. पण श्रोते म्हटले महाराज आता वेळ किती झाला बघा ना, आजच्या दिवस थांबा, उद्या सांगा. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. प्रभू रामचंद्रांच्या अथंग दयेने करुणेने आपण या रामविजय ग्रंथरूपी फुलातील मकरंद सेवन करण्याचा प्रयत्न करत आहोत. दररोज अर्थाशह आपण प्रत्येक ओवीचं क्रमशः चिंतन करत आहोत. त्यामुळे सर्वांनी हा ग्रंथ निश्चित ऐका, इतरांनाही हा ग्रंथ पाठवा. हा ग्रंथ यासारखे तत्सम ग्रंथ आपण आधी काही त्या ग्रंथांवरती जसं पांडव प्रताप आहे, हरिविजय, नवनाथ महाराजांचा भक्तिकथा सारे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथावरती चिंतन करणार आहोत. म्हणून भगवत अनुरागी भक्तांनी या नित्य नवीन नवीन कथा श्रवण करण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काही सूचना असतील कमेंट करा आणि इतरांना या व्हिडिओ पाठवा, शेअर करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज के, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, प्रभु रामचंद्र भगवान के, उमापति महादेव की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.